नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र, जय शिवराय. मी सागर डोके पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. तर कसं काय मंडळी, हसताय ना, हसायलाच पाहिजे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आणि तुम्ही जसं की माझा मागचा ब्लॉग बघितला नसेल ज्यांनी कोणी, तर जाऊन लवकरात लवकर बघा. कारण की बर्थडे ब्लॉग जो होता त्याच्यामधली जे मित्रमंडळी होते आम्ही सगळेजण, तेच आत्ता आम्ही ट्रेकला जाणार आहे. तर 2 दिवसाचा प्लॅन केला आहे आणि आज शनिवार आहे, उद्या रविवार आहे. तर मग आज स्टे करणार एक फ्रेंड आहे जिच्या घरी बड्डेला गेलो होतो, तिच्या घरी आम्ही आज स्टे करणार आहे. आणि उद्या सकाळी लवकर उठून एक ट्रेक करणार आहे छोटासा. तर त्याचीच तयारी वगैरे चालू आहे आणि पॅकिंग वगैरे सगळी चालू आहे. आता पॅकिंग वगैरे करूया. तर मग जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल त्यांनी लवकरात लवकर जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. तर चला मग आता निघूया पटापटा. जेवण वगैरे करायचं आहे अजून, तर जेवण वगैरे करूया. आणि विषय असा झाला आहे की माझ्या गाडीचा थोडासा प्रॉब्लेम झाला आहे. तर त्यामुळे मी माझी गाडी नेत नाही. मला आता इथून ट्रेननी मित्राकडे जाऊन तिथून ती गाडी घ्यायची, मग तिथून आम्ही पुढं कंटिन्यू करणार आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ एन्जॉय करा. खूप मजा करणार आहे, धमाल करणार आहे. तर लेट्स गो, बघू कसं काय होतं आहे. चलो. तर मंडळी आता आपण निघालो आहे आणि हेल्मेट फक्त घेतलं आहे. ती आहे ती मैत्रिणीची गाडी, त्याच्यामध्ये लेडीज हेल्मेट आहे, त्यामुळं मी हे हेल्मेट घेतलं आहे. आणि मला लेट झाला आहे दरवेळेसप्रमाणे. आणि ट्रेन आहे माझी 2:28ची. तर वाजलेत 2:26, 2 मिनटं राहिलेत. 5 मिनटं आधी निघायला लागते. दरवेळेस असं तुमच्यासोबत पण होत असतं. तर जाऊ द्या, चला मग निघूया पटापटा. तर मंडळी आता आपण रबाळे स्टेशनला पोचलो आणि आलो इथं बाहेर. आता मित्र येतो यायला, काय माहिती किती वेळ लागतो त्याला यायला. कधी पण लवकर येणार नाही, काय पण करा तुम्ही, किती पण आधी फोन करा की आता मी निघालो आहे वगैरे, काय कधीच टाईमवर येणार नाही. आता वाट बघायला लागते मला, असा राग येतो ना मग त्यांचा. बघूया कधीपर्यंत येतो तो. मंडळी तो आता आला आणि तुम्हाला दाखवतो बघा. टाइमपास एवढा केलाय आणि एवढा वेळ लावलाय, एवढा आवरायला वेळ. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा भेटून आनंद वाटला. हाच तो. नमस्कार मंडळी, नमस्कार मंडळी. नमस्कार मित्रांनो. असं वाटतंय जरा तब्येत झाले भाऊ. बस लवकर. उशीर होते, आता उशीर होते बघा भावाला. उशीर होते, कसं बोलते उशीर होतोय. इतक्या वेळ मी थांबलो इथं, रिक्षात बसलो होतो या त्यावेळेस. काय नाही, रेनकोट आहे ना भाई. मला वाटलं इथं बस भाई. गाईज मैचिंग पॅन्ट है भाई, यार फुल एंजॉय करेंगे भाई. चलो निकलते, अभी गाडी लेने के लिए जाते. चलो जल्दी. तर मंडळी आता आम्ही इथं पोचलो स्टेशनला, घणसोली स्टेशनपाशी आलो आहे. आणि मैत्रिणी आहेत त्या येत आहेत, आता कामावरून सुटल्या जाता येत आहेत, बोलले 5 मिनटं लागतील. तर तोपर्यंत आम्ही इथं बाहेर गाड्या वगैरे घेऊन आलो, पेट्रोल वगैरे टाकलं आहे. भाऊ काय बोलतोय मग, कसं काय, मजेत? बस मजेत एकदम. हां, कसं वाटतंय? एकदम गारगा. अजून आत्ताची तर पावसाळ्यातलं आपली पहिली ट्रेक आहे. तर बघू कसं काय होतं. एन्जॉय तर करायचं आपल्याला फुल. तर अजून काय मित्रा, काय तयारी करून आलायस तू? काय घेतलं, रेनकोट, बॅग घेतली, आतमध्ये कपडे 2-4. जायचं फक्त गाडीवर. हां, आणि काय करायचं तिकडे जाऊन? काय करायचं आहे? झोपायचं. कुठं झोपायचं? तर चला मग वाट बघूया त्यांची. और मिलते है जल्दी ही. तर मंडळी बघू शकता तुम्ही, या दोघी जणी आल्या तिथं, दिसतंय मंडळी यांना. तर बघ काय काढलंय, बघू दाखव आता. तर बघू शकता भावानी पूर्ण पूर्व तयारीमध्ये आलाय. हां, मोबाईल वगैरे भिजला नाही पाहिजे. आपलं तर काय टेन्शन नाही, आपला तर वॉटरप्रूफ आहे, तरी बी गॅरंटी नाही. काय बोलतो आहे ना, तुझ्या काय आयफोन आहे तरी पण हिने ते काय बोलतो त्याला, पाऊच वगैरे घेतलाय फुल. तर चला मग जास्त लेट करायला नको, निघूया आपण पटकन. आणि अजून 2 जण आहेत, ते पुढे जाऊन आपल्याला ॲड होतील. चलो निकलते. तर मंडळी आता आपण इथं पोचलो मैत्रिणीच्या घरी आणि ती पण येते. आता थांबलो आहे, आम्ही वाट बघतोय खाली. अरे थांब ना, 2 मिनटं थांब, आलो. तर आता आम्ही इथं आलो आहे खाली आणि आता इथून आम्ही तिच्या गावाला जाणार आहे. तर इथून आता थोडंसंच अंतर राहिलं आहे, एक 20-1 किलोमीटरचा. तर बघूया आता ती कधीपर्यंत येते. आल्यावरती लगेच निघायचं आणि रात्री आम्ही तिकडं मुक्काम करणार आहे आणि सकाळी लवकर उठून ट्रेकला जाणार आहे. तर लेट्स गो, बघू कसं काय होतं. आणि मी तर रेनकोट घालून होतो आणि रेनकोट घातला आहे, पण पाऊस काय पडला नाही. मला वाटलं की आधीमध्ये पडन, पण पाऊस काय पडला नाही. असंच होतं, जेव्हा रेनकोट घालतो तेव्हा पाऊस नाही पडत, जेव्हा नाही घालत तेव्हाच पाऊस पडतोय. बोल. तुम्ही बघू शकता 2 सुपरमॅन.
तर ही पण आले. तर चला तर आपण आता निघूया पटापटा, जास्त लेट करा नको. तुम्ही तिला हिला ओळखता का तुम्ही? प्यारी समझ गई. चला आपण निघूया, जास्त उशीर करा नको. आता पावसाचं वातावरण झालंय. नाही बघू शकता किती टाइमपास चाललाय याचा. हे रोहित एवढा वेळ का लावतोय? काय चाललंय तुझं? काय करतोय काय तू? बॅग माझी पण टाक ना मग त्याच्यामध्ये बॅग. अरे अरे पाव हा म्हणजे हा असं करणार आता. कधीपासून टाइमपास लावला, आता काय बोलणार आहे मी ह्याला? काय ठेवायला? आम्ही ठीक आहे ना, आम्ही ओके. आमचं काय नाही. आता आमच्याकडे आलाय, त्याला वाटलं की आता जरा मस्का मारतोय मस्का. आणि इथे व्हेज जानूसाठी तर एका माणसासाठी आम्हाला बनवायला लागतंय व्हेज त्यात मिक्स भाजी लाईक दिस. And what's this? नॉनव्हेज गाइस. चिकन. इंग्लिश आपल्याला नाही येत, आपण साधी मराठी माणसं. चिकन पहिला भांडे येईल ना आता भाई. इकडा जवळ. तर म्हणताय मी आता इथं पोचलोय आणि फ्रेश वगैरे झालोय आणि बसलोय आता. तर आजचा मुक्काम आपला इथंच होणार आहे आणि उद्या सकाळी आपण आजोबा पर्वतला जाणार आहे. इथून 15 ते 20 किलोमीटर आहे, जवळ आहे. तर बघू उद्या सकाळी लवकर उठू आणि जाऊ. आता जेवण वगैरे झालं आहे आणि आता बसलोय. तर चला मग आपण उद्या सकाळी भेटूया. हाय गाईस, तर आता आम्ही घरातून निघालोय तयार होऊन. तर तुम्ही बघू शकता सागर पण आहे, ज्याचा व्लॉग आहे. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आजचा आपला दुसरा दिवस आहे. आपली तयारी वगैरे सगळी झाली आहे आणि आपण आता रेडी वगैरे झालो आहे. बॅगा वगैरे इकडं ठेवल्यात आणि आपण चाललो आहे आजा पर्वतला. तर बघूया कसा काय ट्रेक होतोय. तर गाईज लेट्स जॉईन. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आम्ही आता नाश्ता करण्यासाठी आलेलो आहोत. गाडी वगैरे पार्क करून आम्ही आता बसलेलो आहे. गरम गरम मिसळ आणि आमच्या भटक भावाने म्युझिक